शनिदेव हे सूर्य आणि छाया यांचे पुत्र असून त्यांच्या जन्माची कहाणी अनेकांना माहीत नसेल. तर चला आज आपण ही पौराणिक कथा ऐकूया. एकदा सूर्यदेव गर्भधारणेसाठी पत्नी छाया यांच्याजवळ गेले तेव्हा छाया यांनी सूर्याच्या प्रचंड तेजाने घाबरून डोळे मिटले. पुढे छाया यांच्या पोटी शनिदेवांचा जन्म झाला. शनीचा श्यामवर्ण पाहून सूर्याने आपली पत्नी छाया यांच्यावरती आरोप केला की शनी हा माझा मुलगा नाही. त्यांनी शनीला स्वीकारले नाही. तेव्हापासून शनीचे सूर्याशी वैर झाले. शनीला त्याचा आणि आईचा झालेला अनादर त्रास देत असे. यातूनच मार्ग काढण्यासाठी आणि आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी शनिदेवाने अनेक वर्ष भुकेले तहानलेले राहून महादेवाची आराधना केली. कठोर तपश्चर्या करून आपल्या देहाचे दहन केले. तेव्हा शनिदेवाच्या भक्तीने प्रसन्न होऊन महादेवाने शनिदेवाला वरदान मागण्यास सांगितला. शनिदेवाने महादेवांना सांगितले, माझी आई छाया युगानुयुगे पराभूत होत आहे. त्यांना माझ्या वडिलांनी सूर्याने खूप अपमानित केला आहे, छळलं देखील आहे. म्हणूनच माझ्या आईची इच्छा आहे की मी माझ्या वडिलांपेक्षा अधिक शक्तिशाली आणि पूजनीय व्हावं. तेव्हा भगवान महादेवाने वरदान दिला की 9 ग्रहांमध्ये तुझे स्थान सर्वोत्तम असेल. पृथ्वी लोकाचे न्यायाधीश आणि दंडाधिकारी म्हणून तुमची ओळख असेल. त्या दिवसापासून शनीला देव, असुर, सिद्ध, विद्याधर आणि नाग देखील घाबरतात. ग्रंथानुसार शनिदेव हे कश्यप गोत्री असून सौराष्ट्र हे त्यांचे जन्मस्थान मानले जाते. ही माहिती आवडली असल्यास लाईक करायला विसरू नका.